श्री अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे श्री रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः। अथ ध्यानम् ध्यायेद् आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूनधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतम् अजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालन्दशरथात्मजः कौशल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुतमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूला शिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज्जधनुषा विशुष्पृशा वक्षया शुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणाय आग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति
रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्री बुधकौशिक मुनि विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णं। तत्सत् श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। पवन सुत हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय। मंगल मूर्ति मोरया। हरि ओम नर्मदे हर। उपस्थित सज्जन हो, श्री रामरक्षा भावदर्शन या अनुष्ठानांतर्गत परमात्मा श्री रामचंद्रांची शब्द सुमन सेवा आपण गेले 4 दिवस करतो आहोत। याच मालिकेतलं आजचे हे 5वं पुष्प आपणा सर्वांच्या हृदयामध्ये असलेल्या परमात्मा श्री सीतारामचंद्रांच्या चरणी मी समर्पित करतो आणि या वाङ्मय सेवेला सुरुवात करतो। तत्पूर्वी आपणा सर्वांना एक सूचना वजा विनंती अशी आहे की रोज माझं हे प्रवचन मी आपणाला फेसबुकवरनं पाठवत होतो। आज हे प्रवचन मी माझ्या फेसबुक पेजवरनं आपणापर्यंत पाठवतोय आणि कालपर्यंत झालेल्या प्रवचनाच्या सगळ्या व्हिडिओज माझ्या योगेश्वर उपासनी महाराज या YouTube वरती आपणा सर्वांना उपलब्ध आहे। आपण जरूर त्याचा आस्वाद घ्या आणि आता योगेश्वर उपासनी महाराज या माझ्या फेसबुक पेजवरती येऊन आपण या प्रवचन सेवेचा आनंद घ्यावा। त्याचबरोबर आपण ही प्रवचन सेवा तात्काळ शेअर करावी, म्हणजे आपल्या इष्टमित्रांना आणि आपल्या संबंधित लोकांना ती लागलीच बघायला मिळेल। धन्यवाद। सज्जन हो, गेले 4 दिवस आपण परमात्मा श्री रामचंद्रांच्या प्रचितीचं, कृपेचं, अनुभूतीचं वर्णन करणारे हे दिव्य स्तोत्र काही आलोडन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण अथक ध्यानम इथपर्यंत आलो आणि आजपासून आपण या श्री ध्यान मंत्राचं चिंतन करायला सुरुवात करणार। श्री बुधकौशिक ऋषी उर्फ श्री स्वामी विवेकानंद आपणा सर्वांना परमात्मा श्री रामचंद्राच्या त्या दिव्य रूपाचं आपल्या शब्दशिल्पाच्या माध्यमातून दर्शन घडवतात। ज्या देवतेची उपासना करायची, ज्या देवतेकडनं आपल्याला कृपा प्राप्त करून घ्यायची आहे, त्या देवतेचं वास्तविक स्वरूप कसं आहे याचं आपल्याला पहिल्यांदी भान आलं पाहिजे। म्हणून ध्यान मंत्राची योजना सर्व प्रकारच्या स्तोत्र मंत्रांच्या मधनं केलेली असते। अशासाठी की त्या ध्यान मंत्राच्या शब्दांचा यथायोग्य आपण वापर केला, त्या शब्दांच्या अर्थाशी समरूप होण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या दिवशी मी आपल्याशी बोललो त्याप्रमाणे तज्जपाहा तदर्थम तद्भावनम अशा बारकावाने जर आपण या शब्दांच्याकडे बघितलं तर या ध्यान मंत्रातलं जे शब्द शिल्प आहे, या प्रत्येक शब्दातनं आपलं उपास्य दैवत असलेलं जे परमात्मा श्री सीतारामचंद्र आहे त्यांचं सम्यक दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। आता आपण ध्यान मंत्राचा विचार करूया। श्री बुधकौशिक ऋषींनी या ध्यान मंत्राच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या समोर भगवंताच्या 10 प्रकारच्या श्री विग्रहांचं आपल्याला एका प्रकाराने त्यांनी निवड करण्याची चॉईस दिलेली आहे। कारण पिंडे पिंडे मती भिन्ना जाकीरही भावना जैसी तिन देखी प्रभू मूर्त तैशी अशी आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्राची मान्यता असल्यामुळे आणि मी ज्या प्रकारच्या देवाला मानतो तसाच आणि तोच देव तुम्ही मानावा असा मूर्खपणाचा अट्टहास आमच्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये नसल्यामुळे आमच्या भारतीय ऋषी मुनींनी, कवींनी, महर्षींनी आणि मनीषींनी आपल्याला या प्रकारच्या वेगवेगळ्या उपासना करण्याची मोकळीक दिलेली। त्याच्या मागचं अजून एक कारण मला असं वाटतं मायबाप हो, भारतीय अध्यात्मशास्त्र आणि सनातन वैदिक हिंदू धर्माची सर्व सिद्धांत आणि तत्व हे इतके अप्रतिम आहेत, बुद्धीच्या पातळीवरती तपासून घेतल्यानंतर ते सिद्ध होणारे आहेत आणि ते त्रिकलाबाधित सिद्धांतानुसार असल्यामुळे आणि त्याही शिवाय विज्ञानाच्या कसोटीवरती सुद्धा आमचे सनातन धर्माचे सर्व सिद्धांत उतरतील याची आमच्या सर्व पूर्व सुरींना कल्पना असल्यामुळे ज्याला म्हणतात ना डंके की चोट पे
म्हणजे डिंडीम पिटून आमच्या ऋषीमुनींनी सांगितलं की तुम्हाला ज्या प्रकारची उपासना करायची असेल त्या प्रकाराने, तुम्हाला ज्या देवतेची उपासना करायची असेल त्या देवतेची, तुम्हाला ज्या शब्दात त्या भगवंताला आवाहन करायचं असेल त्या शब्दात तुम्ही भगवंताला बोलवा आणि तो सर्वसाक्षी परमात्मा, तो सर्वांतर्यामी परमात्मा, मल्टीपोटेंट, मल्टीसिएंट आणि मल्टी प्रेझेंट असा तो परमात्मा, ऑमनीपोटेंट, ऑमनीसिएंट अँड ऑमनी प्रेझेंट असा तो परमात्मा तुमच्या हाकेला प्रतिसाद देऊन तुमच्या हृदयामध्ये अवतरल्याशिवाय राहणार नाही, याची अनुभव सिद्ध प्रचिती भारतीय अध्यात्मशास्त्रातल्या सर्व ऋषीमुनींना आणि संतांना असल्यामुळे त्यांनी एक साची, एक जिनसी आणि एक देशी देवाची कल्पना तुमच्या आमच्या माथ्यावरती लादली नाही. इथे बुधकौशिक ऋषी परमात्मा श्री रामचंद्रांच्या 10 श्री विग्रहांच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतात. आता आपण परत थोडं स्वामी विवेकानंदांच्याकडे एका 2 क्षणासाठी येऊया, कारण काल मी आपल्याशी बोललो, आपल्याला स्मरत असेल की स्वामीजींनी सांगितलेलं आहे की माझ्या अलीकडच्या 15व्या पूर्वजन्मामध्ये मी बुधकौशिक ऋषी होतो. आता या ध्यान मंत्राच्या माध्यमातून बुधकौशिक ऋषी भगवान श्री रामचंद्रांच्या चरित्रचंद्रातल्या किमान 10 कलांचं दर्शन आपल्याला इथे घडवतात. ज्याला जी कला आवडेल, ज्याला जो अमृतबिंदू प्राशन करासा वाटेल त्याने तो करावा, असं आमच्या भारतीय अध्यात्मशास्त्राचं मोठेपणे, वेगळेपणे, उदारता आहे. आणि म्हणून उद्याच्या जगाचा विश्वधर्म जर कोणचा होणार असेल तर तो सनातन वैदिक हिंदू धर्मच होईल, याबद्दल माझ्याही मनात काही शंका नाही आणि आपणही निशंक मनानं हा सिद्धांत स्वीकारायला हरकत नाही. किती प्रकारानं मुभा दिली भारतीय अध्यात्मशास्त्रानं. आणि या ध्यान मंत्रामध्ये बुधकौशिक ऋषी भगवंताच्या 10 श्री विग्रहांचं आपल्याला दर्शन घडवतात. आता थोडं विवेकानंदांच्याकडे आपल्याला अशासाठी यायचंय की त्या जागतिक सर्व धर्म परिषदेमध्ये जगातल्या सगळ्या देशातले प्रतिनिधी होते. आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, भारतातनं सुद्धा अन्यान्य संप्रदायांचं प्रतिनिधित्व करणारे 9 ते 10 प्रतिनिधी तिथे गेलेले होते. पण एक विवेकानंद तुम्हा सर्वांच्या स्मरणात राहतात, कारण विवेकानंदांनी सगळ्यांचा विचार मांडला. बाकीचे सगळे संप्रदायाचे प्रतिनिधी आपापल्या संप्रदायाचा, आपापल्या सिद्धांताचा, आपापल्या कालसापेक्ष आणि देशसापेक्ष भगवंताचा विचार मांडत होते. मुळामध्ये आपल्या मनामध्ये हा जर भाबडा समज असेल की अमेरिकेतल्या त्या लोकांनी, पाश्चात्य लोकांनी जगातल्या लोकांना जगातल्या सर्व धर्मांचा परिचय व्हावा म्हणून ती सर्व धर्म परिषद घेतली होती, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृपया या भ्रमामध्ये राहू नका. किंबहुना वैज्ञानिक प्रगतीच्या शिखरावरती असलेली अमेरिका आणि त्या अमेरिकेच्या बहुतांश लोकांचा असलेला धर्म असलेला ख्रिश्चन धर्म, हा ख्रिश्चन धर्म जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे जगावरती बिंबवण्यासाठीच त्या सर्व धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि स्वामी विवेकानंद व्यासपीठावरती येऊन बोलण्यापूर्वी आलेल्या प्रत्येक वक्त्याने याच प्रकारचे विचार मांडले होते. ख्रिश्चन विचारवंतांनी तर हा विचार मांडला होता की तुम्ही सारे पापी आहात, तुम्ही पापाची मूर्तिमंत गाठोडे आहात आणि भगवान येशू तुम्हा सर्वांना या पापातनं उद्धरून पैल नेण्यासाठी आलेले आहे. किंवा ख्रिश्चन धर्माची हीच भावना आहे की तुम्ही पापी आहात आणि तुमच्या पापातनं तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला भगवान येशूंना शरण गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ख्रिश्चनांना असं वाटतं येशूला शरण गेलं तरच माणसाचा सर्वगड विकास होईल. मुस्लिमांना असं वाटतं की कुराण स्वीकारला आणि मोहम्मद पैगंबरांना मानलं तरच त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण विकास होईल. पण भारतीय अध्यात्मशास्त्राने मात्र भारतीय अध्यात्मशास्त्राला मानणाऱ्या उपासकावरती कोणत्याही प्रकारची बौद्धिक बळजबरी केलेली नाही. आपल्या पहिल्या इंट्रोड्युसिंग लेक्चरमध्ये, म्हणजे आपल्या पहिल्या परिचयात्मक व्याख्यानामध्ये स्वामी विवेकानंदांनी श्री शिवमहिम्नातला जो श्लोक उद्धृत केला होता तो होता, रुचीनाम वैचित्र्याम द्रुज कुटिल नाना पथजुषाम दृढाम एको गम्यत्वमसि पयसा मरणवैव. आणि विवेकानंदांनी तिथे असं म्हटलं, अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जिथे असाल तिथून
तुम्ही ज्या जागेवर असाल त्या जागेवरून तुम्हाला जमेल त्या उपासनेच्या माध्यमातून, तुम्हाला जमेल त्या शब्दातनं तुम्ही तुम्हाला अपेक्षित असलेल्या भगवंताला साथ घाला. तो परमात्मा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. असा डिंडिम पेटणाऱ्या सनातन वैदिक हिंदू धर्मातल्या संन्यास धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा विचार विवेकानंदांकडे कुठून आला असेल हो? आपल्या सहज लक्षात येईल की विवेकानंद आणि बुध कौशिक मुनी हे एकाच आत्म्याने धारण केलेले दोन देह असल्यामुळे दोघांच्याही विचारामध्ये एकवाक्यता आहे. आणि विवेकानंद आणि बुध कौशिकांच्याच बाबतीत कशाला, तर भारतीय अध्यात्मशास्त्रातल्या सर्व ऋषीमुनींची हीच धारणा आहे आणि हीच अनुभूती आहे. काय अनुभूती आहे? एकम सत् विप्रा बहुधा वदंती. भगवंत एक आहे आणि त्या एक असलेल्या भगवंताच्या ईश्वरी शक्तीच्या विविध प्राकट्य स्वरूपांना देवता असं नाव आपण दिलेलं आहे. आणि म्हणून या ध्यान मंत्रामध्ये बुध कौशिक ऋषींनी परमात्मा श्री रामचंद्रांच्या 10 श्री विग्रहांचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे. त्याचं आपण आता चिंतन करणार आहोत. परत एकदा आपण हा श्लोक म्हणूया. काय म्हणतात ते बुध कौशिक ऋषी? ध्यायेत आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटां मंडनं रामचंद्रम इति ध्यानम्. आता बघा, या एकाच श्लोकाच्या माध्यमातनं कशा प्रकारच्या 10 श्री विग्रहांचं वर्णन श्री बुध कौशिक मुनींनी केलेलं आहे. संस्कृतमध्ये ना अन्वय लावायची पद्धत आहे. मग अन्वय लावत असताना काव्य जे असतं ना त्याला कर्ता कर्म क्रियापद असं क्रमाने लावायचं. त्याचा अन्वय लावायचा म्हणजे अर्थ समजायला तो विषय सोपा जातो. आता इथे ध्यायेत आजानुबाहुं, ध्यायेत म्हणजे ध्यान करावं, ध्यावं. कोणी ध्यावं? तर इथे कर्ता अध्यारूत आहे. म्हणून आपण काय करायचं? साधक असा शब्द तिथे ठेवायचा किंवा मानव हा शब्द तिथे ठेवायचा. मानवाहा आजानुबाहुं रामं ध्यायेत असं पहिलं वाक्य झालं. बघा ना आता दुसरं वाक्य, मानवाहा धृतशर धनुषं रामचंद्रम ध्यायेत, हे दुसरा श्री विग्रह झाला. मानवाहा बद्धपद्मासनस्थं श्री रामचंद्रम ध्यायेत हा तिसरा श्री विग्रह झाला. मानवाहा पीतं वासो वसानं श्री रामचंद्रम ध्यायेत हा चौथा विग्रह झाला. मानवाहा नवकमलदल स्पर्धिनेत्रम रामचंद्रम ध्यायेत हा 5वा विग्रह झाला. मानवाहा प्रसन्नम रामचंद्रम ध्यायेत हा 6वा विग्रह झाला. मानवाहा वामांकारूढ सीता रामचंद्रम ध्यायेत हा 7वा विग्रह झाला. मानवाहा मुखकमलमिलल लोचनम रामचंद्रम ध्यायेत हा 8वा विग्रह झाला. मानवाहा नीरदाभम रामचंद्रम ध्यायेत हा 9वा विग्रह झाला. मानवाहा नानालंकारदीप्तं दधत मुरुजटाम रामचंद्रम ध्यायेत हा 1 विग्रह झाला. आणि मानवाहा दधत मुरुजटा मंडलम रामचंद्रम हा 1 विग्रह झाला. म्हणजे एकूण 10 श्री विग्रहांचं वर्णन याच्यातनं बुध कौशिक मुनींनी आपल्याला केलेलं आहे. आपल्याकडे पद्धत अशी मायबाप हो, आपण जेव्हा मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घ्यायला जातो ना तर त्या मंदिरामध्ये असलेल्या भगवंताच्या श्री विग्रहाचा ध्यान मंत्र आपल्याला येणं आवश्यक आहे. अच्छा नाही येते आपल्याला तर काय करणार? हरकत नाही, 2 हात 3रं मस्तक, काही प्रश्न नाही. आपण म्हणतो ना भोळा भाव देव मला पाव, पण अधिकाधिक आपण सगळीकडे परफेक्शनचा विचार करतो, जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग धर्मामध्ये, अध्यात्मामध्ये, उपासनेमध्ये यथाशक्ती फुल फुलाची पाकळी असा का विचार करायचा? अध्यात्म करत असताना कमीत कमी यथाशक्ती फुल फुलाची पाकळी, जमेल तसं बोळाभाव देवापाव, याला कार्पण्य दोष असं शास्त्राने म्हटलेलं आहे. उलट माझा भगवंत सकल ऐश्वर्य संपन्न आहे तर मी जगातल्या सर्व प्रकारच्या राजोपचाराने माझ्या भगवंताची पूजा करेन. माझा भगवंत षड्गुणैश्वर्य संपन्न आहे, मी माझ्यातल्या सर्व भावभावनांचं
आलोडन करून माझ्या भगवंताची पूजा करेल, असा विशाल व्यापक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. अध्यात्मामध्ये कमीची तर कधीच काळजी करायची नाही. अहो, आमच्या श्रीमद पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी मानस पूजेचं केवढं सुंदर आपल्या पुढे रेखाटन केलेलं आहे. भगवंताच्या पूजेसाठी काय वापरायचं, तर अप्रतिम सुंदर असं मानस पूजेचं वर्णन करताना पूज्य प्रभुपाद श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राण शरीरं गृहे. आणि एक 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 विषय मांडत 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 पूज्य प्रभुपाद शंकराचार्य म्हणतात, यद यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राण शरीरं गृहे. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. असं व्यापक विश्वव्यापक मानस पूजेचं किती सुंदर चित्र मांडलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, मानस पूजेमध्ये आपल्याला प्रत्यक्षात काहीच खर्च करायचा नाही. भगवंताला मानस पूजेमध्ये चंदन व्हायचंय, तर मग ते मलई गिरवून आणायला काय हरकत आहे. भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे आणि छान केशरयुक्त दूध भगवंताच्या नैवेद्यासाठी समोर ठेवायचंय, मग ते केशर काश्मीरमधनं का नाही आणायचं. अशी मानस पूजा, भगवंताची मानस पूजा असो किंवा प्रत्यक्ष पूजा असो, फुल फुलाची पाकळी जमेल तसं अल्पांशेनं असं नाही. मला जे अधिकाधिक शक्य होईल ते मी भगवंताच्या उपासनेसाठी वापरेल, असं संतांची अपेक्षा आहे, संतांचा संकेत. समर्थ रामदास म्हणले, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवनगासी तुटी प्राणही अर्पावे शेवटी सर्वस्व तेही वेचावे. आपण काय करतो, आपण सर्व द्यायला तयार होतो. खरं म्हणजे सर्व देत नाहीच आपण, पण समजा असं गृहीत धरा की तुम्ही सर्व दिलं आणि भगवंताची पूजा केली आणि स्व शिल्लक ठेवला, तर त्या भगवंताच्या पूजेला अर्थ नाही. म्हणून समर्थ म्हणले, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तेही वेचावे. अजून पूजेचा एक नियम आहे बरं का, शिवो भूत्वा शिवम यजेत. भगवंताच्या स्वरूपात जाऊनच भगवंताची पूजा करायची. ठाकूर रामकृष्ण परमहंस भगवतीची पूजा करायचे, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हणून भगवतीच्या चरणावर फूल वाहायला न्यायचे आणि ते स्वतःच्याच डोक्यावरती वाहून घ्यायचे. एवढी तद्रूपता, एवढी तदाकारता, एवढी एकरूपता पूजेमध्ये आली पाहिजे, हे अपेक्षित आहे. आणि अजून पूजेचं एक सूत्र आहे, यथा देहे तथा देवे आणि यथा देवे तथा गुरौ. आपल्याला जर हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करावी अशी वाटते, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या भगवंताचा अभिषेक थंड पाण्याने का करतो. तुला थंडी वाजते, भगवंताला नसेल वाजत का. आणि म्हणून बघा माय बापू, आपण आता ग्रीष्म ऋतू सुरू आहे, सगळीकडे उन्हाळा सुरू आहे, अंगाची लाहीलाही होईल असं टेम्परेचर 42, 45, 47, 48 आहे. तर आपल्या भारतातल्या सर्व ज्या देवदेवता आणि मोठे संस्थान आहेत, जिथे वैदिक परंपरेनुसार रोज भगवंताच्या श्री विग्रहाची पूजा केली जाते, अशा बहुतेक सर्व संस्थानांच्या मधनं त्या उपास्य देवतेला ग्रीष्म ऋतू असल्यामुळे सध्या चंदन उटीचा उपचार सुरू आहे. आपण जर माऊलीला आळंदीला गेलात आणि मुक्त कैवल्य तेजोनिधी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तर अलीकडच्या दिवसामध्ये सध्या माऊलींना शिंदेशाही पगडी घालून आणि चंदन ओटी करण्याचा रिवाज सुरू आहे. भारतीय अध्यात्मशास्त्र इतकं संवेदनशील आहे मायबाप. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एसी लागतो, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कूलर लागतो, मग भगवंताला गरम होत नसेल. म्हणून उन्हाळ्यामध्ये भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये एसी लावून किंवा कूलर लावून भगवंताच्यासाठी थंडावा निर्माण करावा, ही खऱ्या अर्थाने पूजेची पद्धत आहे. आपण बघितलं असेल, अनेक मंदिरांमधनं भगवंताच्या पायाशी चांदीचा तांब्या आणि छोटासा गडवा पेला भरून ठेवलेला असतो. का, तर भगवंताला तहान लागली तर भगवंताला तिथे पाणी उपलब्ध असलं पाहिजे. याचाच अर्थ असा आहे, आपण ज्या श्री विग्रहाची पूजा करतो त्या श्री विग्रहाला आपण मृण्मय न समजता, दगडाची मूर्ती न समजता आपण त्याला चिन्मय मूर्ती समजतो. म्हणून यथा देहे तथा देवे ही उपासनेची खरी पद्धत आहे. आता या ध्यान मंत्रामध्ये श्री बुधकौशिक मुनी जे 10 श्री विग्रह आपल्याला सांगतात, त्याच्यातला पहिला श्री विग्रह काय आहे, मानवाहा आजानुबाहुम रामचंद्रम ध्यायेत.
आ म्हणजे पर्यंत, जानू म्हणजे गुडघा आणि बाहू म्हणजे हात. ज्याचे हात ताठ म्हणजे सरळ, पूर्ण ताठ उभं राहिल्यानंतर कुठेही न वागता सहजगत्या आपल्या गुडघ्याला लागतात, असे लांब हात असलेल्या व्यक्तीला आजानुबाहू किंवा दीर्घ बाहू किंवा महाबाहू असं म्हटलं जातं. आता हे आजानुबाहू म्हणजे काय आहे, तर योगशास्त्राचा जर विचार केला तर आजानुबाहू असणं हे महायोगाचं लक्षण आहे, हे चक्रवर्ती सम्राटाचं लक्षण आहे, हे परमपदाला पोचलेल्या परमहंसाचं लक्षण आहे. आणि म्हणून असं आजानुबाहुत्व असणं हे एक आगळं वेगळं असं यौगिक लक्षण आहे. आमच्या ऐतिहासिक चरित्रांमध्ये जर आपण बघितलं तर मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा श्रीराम आजानुबाहू आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान गोपाल कृष्ण आजानुबाहू आहेत. अर्जुन आजानुबाहू आहे, कारण त्याला महाबाहो असं विशेषण लावलेलं आहे गीतेमध्ये. स्वामी समर्थ आजानुबाहू आहेत. गजानन महाराज शेगावचे आजानुबाहू आहेत. आपण जर विदर्भात गेला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये साखरखेरडा नावाचं एक गाव आहे, तिथे अलीकडे होऊन गेले, अलीकडे म्हणजे अगदी 30 वर्षापूर्वी होऊन गेलेले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतले सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर हे आजानुबाहू होते. या आजानुबाहू लोकांचं वैशिष्ट्य असं असतं, ते संसारात असूनही संसारात नसतात. यासाठी आपण प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकरांचं चरित्र आवर्जून वाचावं अशी मी आपणाला प्रार्थना करेन. ही माणसं आजानुबाहू असतात म्हणजे काय, तर हे योगी असतात. योगाचे सर्व लक्षणे यांच्यामध्ये उपलब्ध असतात आणि ते श्रेष्ठ दर्जाचे योगी चक्रवर्ती असतात आणि जबरदस्त अशी अनेक जन्मांची आध्यात्मिक साधना त्यांची फलश्रुतीला आलेली असते. आता परमात्मा श्रीराम आजानुबाहू आहेत म्हणजे काय आहे, तर आपल्या असं लक्षात येईल, काल परवा मी उल्लेख केला होता की श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्मा गोपाल कृष्णांनी आपला विभूती योग सांगत असताना धनुर्धरांच्या मध्ये श्रेष्ठ धनुर्धर असलेले परमात्मा श्रीराम ही माझी विभूती आहे असं परमात्मा गोपाल कृष्ण म्हणतात. बघा बरं, भगवान श्रीराम हे श्रेष्ठ धनुर्धर आहे असं कोण म्हणतंय, त्यांच्याच इतके तुल्यबळ धनुर्धर असलेले भगवान योगेश्वर कृष्ण म्हणतात. आपल्याला आश्चर्य वाटेल ना, भगवान योगेश्वर कृष्ण धनुर्धर. होय, भगवान योगेश्वर कृष्ण भगवान श्री रामचंद्रांच्या इतकेच श्रेष्ठ, किंबहुना अर्जुनापेक्षा थोडे एक काकडभर जास्त सरस असे धनुर्धर आहेत. भगवंताने जे 8 विवाह केलेत ना, त्याच्यापैकी एका विवाहाची अट जसं अर्जुनाने मत्स्यभेद केला होता तशीच अट होती आणि भगवंताने तो मत्स्यभेद लीलया केला आणि ते स्वयंवर जिंकलं. भगवान स्वतः अलौकिक जगत विख्यात एकमेवा द्वितीय असे धनुर्धर असताना सुद्धा ते परमात्मा श्रीरामचंद्रांना श्रेष्ठ धनुर्धर म्हणतायत, हे महत्वाचं आहे. कोणीतरी भिकाऱ्याने दुसऱ्या एका भिकाऱ्याला तुम्ही फार उदार आहात असं म्हणणं वेगळं, आणि करोडो रुपयांची संपत्ती दान करणाऱ्या बिल गेट्सने अजून एखाद्या दुसऱ्या दानशूर माणसाला तुमच्यासारखं दानशूरत्व माझ्या अंगी यावं असं म्हणणं वेगळं. म्हणून हे उदाहरण आपल्याला दिलं. परमात्मा श्रीराम जगातले श्रेष्ठ धनुर्धर आहेत. पुढे जेव्हा अरण्यकांडामध्ये त्या सुग्रीवाची आणि भगवान श्रीरामांची हनुमंतांच्या द्वारे भेट होते, तेव्हा तो सुग्रीव त्या वालीच्या पराक्रमाचं वर्णन करतो आणि म्हणतो की प्रभू, मी भयंकर भ्यालेलो आहे, या वालीमुळे माझं जीवन जगणं कठीण झालेलं आहे. तिथे भगवान श्रीराम आपल्या पराक्रमाचा प्रत्यय देण्यासाठी आणि धनुर्धारित्वातलं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या धनुष्याला एक बाण लावतात, आकर्ण प्रत्यांच्या ओढलात ओढतात आणि सहज लीलया तो बाण सोडतात. भगवंतांनी सोडलेला तो बाण 7 ताल वृक्षांचं छेदन करून बाहेर जाऊन पडतो. इतके भगवान श्रेष्ठ दर्जाचे धनुर्धारी आहेत. म्हणून मानवाः आजानुबाहुं रामचंद्रम ध्यायेत. आता भगवान श्री रामचंद्रांचं धनुष्य कसं आहे, आपण जर जुन्या चित्रांमध्ये बघितलं, मी जुने चित्र अशासाठी म्हणतो की अलीकडचे आधुनिक चित्रकार जे असतात ना, ते चित्र सुंदर काढतात पण शास्त्राला सोडून चित्र काढतात. जुन्या चित्रकारांची म्हणजे राजा रविवर्मांचं चित्र तुम्ही बघा, कांबळींची चित्रकारिता बघा आपण तुम्ही,
या सगळ्या चित्रकारांनी जी देवदेवतांची चित्र काढली आणि विशेषतः गोरखपूरच्या कल्याण प्रेसमध्ये भगवंताची जी चित्र छापून आलेली ती चित्र बघा. त्या चित्रांमध्ये परमात्मा श्री रामचंद्रांचं धनुष्य जमिनीवरती टेकलेलं आहे आणि भगवंताच्या डोक्यापेक्षा जवळपास 1 ते 1.5 फूट उंच असं ते धनुष्य आहे. आता मला सांगा, आपल्या उंचीपेक्षा जास्त उंच असलेलं धनुष्य जेव्हा एका हातामध्ये असं धरलं जाईल, त्याच्या प्रत्यंच्यावरती बाण लावला जाईल आणि तो असा 2 बोटातनं असा आकर्ण प्रत्यंच्या ओढून सोडावा लागेल. एवढ्या उंचीचं धनुष्य सामान्य हातांची लांबी असलेल्या माणसाला वापरणं शक्यच होणार नाही. आणि म्हणून परमात्मा श्री रामचंद्र हे आजानुबाहू आहेत. आ म्हणजे पर्यंत. आ या शब्दाचे 2 अर्थ होतात. आ म्हणजे पर्यंत आणि आ म्हणजे पासून. आ मरण म्हणजे मरणापर्यंत उपोषण आणि आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका अशी जी व्याख्या मांडलेली आहे त्याच्यात आ सिंधू म्हणजे सिंधू पासून सिंधू पर्यंत आचे 2 अर्थ आहेत. आ जानू म्हणजे गुडघ्यापर्यंत ज्याचे हात आहेत अशा माणसाला आजानुबाहू असं म्हणतात. आणि अशा माणसांचा पराक्रम हा अप्रमेय असतो, हे ध्यानात ठेवा. आणि ही माणसं आपल्या आत्मारामाशी इतके तदाकार झालेले असतात की आपण त्यांच्या त्या तद्रुपतेचं शब्दामध्ये वर्णन करणं आपल्याला कठीण आहे. फार पुराणातले दाखले देण्यापेक्षा आता ज्यांचा मी आपल्याशी उल्लेख केला ते परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर, ज्यांची समाधी साखरखेर्ड्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. कधी हे आविर्भूत झाले चरित्रामध्ये, तर माझ्या माहितीनुसार अधिक तर महाराजांचा अलीकडच्या काळातला 30वा किंवा 31वा पुण्यतिथी महोत्सव आहे. हे मी इतकं छातीटोकपणाने अशासाठी सांगू शकतो की महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या पहिल्या पुण्यतिथी महोत्सवाला माझी कीर्तनं आणि आदरणीय समर्थ भक्त श्री सुनील दादा चिंचोलकर यांची प्रवचनं असा योग माझ्या जीवनामध्ये आला होता. प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकरांचे भाचे किंवा कुणीतरी नातेवाईक असलेले प्राचार्य डॉक्टर वी ग माई यांच्या घरी माझा आणि सुनील दादा चिंचोलकरांचा एकत्र मुक्काम होता. ती महाराजांची पहिली पुण्यतिथी होती हे मला आठवत आहे आणि मी तिथे कीर्तन सेवेसाठी गेलो. हे प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर आणि महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे हे दोघंही परस्परांचे आते मामे भाऊ होते. आपापल्या क्षेत्रातले दोघं दिग्गज होते. आज भारतामध्ये ज्या अनेक पाठशाळा, वेद पाठशाळा निर्माण झालेल्या आहेत, या वेद पाठशाळेचं प्रवर्तन खऱ्या अर्थाने भारतामध्ये वेद पाठशाळा निर्माण व्हावी याची लाट जर कोणी आणली असेल तर ती महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी आणली. चतुर्वेदेश्वर धाम सावरगावला त्यांनी पहिली पाठशाळा स्थापन केली आणि आता त्यांच्यानंतर भारतामध्ये सगळीकडे पाठशाळा स्थापन करून त्याच्या माध्यमातून वेदविद्येचं संवर्धन आणि संवहन करण्याचं कार्य परमपूजनीय गोविंददेव गिरीजी महाराज उर्फ आचार्य किशोरजी व्यास हे करतात. याचा मला फार मोठा अभिमान आहे. हे प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर का सांगायचं? इथे एखाद्या व्यक्तीचं गुणगान नाहीये. मला एक सांगा, ती व्यक्ती म्हणजे काय असतो? आपण व्यक्ती कोणाला म्हणतो? 5 वर्षाच्या मुलाला आपण व्यक्ती म्हणतो का? 10 वर्षाच्या मुलाला आपण व्यक्ती म्हणतो का? जो सज्ञान झालेला आहे, ज्याला अहम आलेला आहे, ज्याला आपला स्वतःचा विचार आहे, ज्याला निश्चयात्मिका बुद्धी आहे, काय करावं आणि काय करू नये याचा ज्याला सत्सद विवेक प्राप्त झालेला आहे ना, अशा माणसाला आपण व्यक्ती म्हणतो. मग अशी एखादी अनोळखी व्यक्ती गेली तर आपण विचारू का, हो ही व्यक्ती कोण आहे? मग ती व्यक्ती कोण आहे असा जेव्हा आपण परिचय देतो तेव्हा आपण लौकिकात त्याचं नाव सांगतो. सोम्याच्या, गोम्याच्या, राम्याच्या, भावाचा, पोराच्या, मुलाचा, काका असा परिचय देतो. पण अध्यात्मामध्ये किंवा महापुरुषांचा जेव्हा परिचय दिला जातो तेव्हा त्यांच्या जीवनादर्शाच्या माध्यमातून त्यांचा परिचय दिला जातो. छत्रपती शिवाजी महाराज कधी पालखीत बसले नसतील का हो? छत्रपती शिवाजी महाराज कधीतरी असं लोडाला टेकून छान असा घरामध्ये आराम करतात ते असं नसेल केला का? मग शिवाजी महाराजांचा लोडाला टेकलेला पुतळा चौकामध्ये का नाही आपण बांधत उभा करत? किंवा राणा प्रताप कधीतरी गवताच्या शय्येवरती झोपलेत, मातीच्या त्या बाडग्यामध्ये जेवण करतात ते, कारण त्यांनी प्रतिज्ञा केली होती चित्तोडगड जिंकल्याशिवाय मी स्वर्ण अंगावरती धारण करणार नाही.
पण राणा प्रताप असे भाला हातात घेतले उभे करतात. महामानव बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खुर्चीमध्ये बसलेले आहेत आणि काहीतरी पोहे खातात ते, असा कुठे दाखवलाय का? नाही. त्यांच्या डाव्या हातामध्ये घटना आहे आणि उजवा हात असा वर केलेला आहे. का? तर त्यांच्या त्या पुतळ्यातनं, त्यांच्या त्या कृतीतनं त्यांच्या जीवनाचा आदर्श दाखवला जातो. गांधीजींचा पुतळा कसा असतो? एक तर गांधीजींचा पुतळा हातामध्ये काठी घेऊन ते वेगात चालायला निघाले, दांडी यात्रेचं प्रतीक असलेला असतो, किंवा गांधीजी सूतकताई करतात ते असा पुतळा असतो. का? ती दांडी यात्रा, ती सूतकताई, तो चरखा त्यांच्या जीवनाचा आदर्श आहे. झाशीची राणी घोड्यावरती असते. तसं परमात्मा श्रीराम किंवा कोणत्याही महापुरुषाचं व्यक्तिपरिचय देताना त्याच्या नावाचा आणि त्याच्या शरीराचा परिचय नसतो, तर तो त्याच्या आदर्शांचा, त्याने जन्मभर जोपासलेल्या तत्वांचा परिचय असतो. आणि व्यक्ती म्हणजे तरी काय? तर ती व्यक्ती कशाची अभिव्यक्ती आहे हे ज्याच्यातनं लक्षात येतं त्याला म्हणावं व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व. अजून सहज लक्षात घ्या, व्यक्तिमत्व म्हणजे काय? प्रत्यक्ष उपस्थित असताना जाणवणारा प्रभाव. वाक्य ध्यानात घ्या. प्रत्यक्ष उपस्थित असताना जाणवणारा प्रभाव आणि अनुपस्थित असताना जाणवणारा अभाव म्हणजे व्यक्तिमत्व आहे. ध्यानात घ्या. ज्यांची कोणीच दखल घेत नाही, ज्यांना कोणी विचारतच घेत नाही, ते असले काय आणि नसले काय असो. तर हे जे प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकर होते, या माणसांनी प्रपंच केला. त्यांच्या सौभाग्य होती जिजीमाय. त्यांचंही दर्शन घेण्याचं मला सद्भाग्य लाभलं होतं. पहिल्याच पुण्यतिथीला आम्ही गेल्यामुळे जिजीमाईंचं प्रवचन ठेवलं होतं. अतिशय थकलेल्या, कमरेतनं वाकलेल्या, जवळपास 80 वर्षाचं वय असलेल्या मायबाई, आणि त्यांचं प्रवचन म्हटल्यानंतर हजारो लोकांची गर्दी तिथे उमटली होती. महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, सुनीलदादा चिंचोलकर, मी, बी ग माई आणि अनेक विद्वान ते प्रवचन ऐकायला जमले होते. आणि हरे राम 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 हरे हरे नामस्मरण झालं आणि जिजीमाय व्यासपीठावरती येऊन बसल्या. आणि मला उत्सुकता होती की आता ही माऊली काय म्हणते, प्रवचन काय करते, ऐकूया आपण. आणि जिजीमाय आल्या, त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला. श्रीराम जय जय राम, गुरु परंपरेचा जय जयकार केला. आणि जिजीमाय बोलल्या, रामाला स्मरा. बस, प्रवचन संपलं. मग त्या जिजीमाईंना भेटायला मी गेलो, दर्शन घेतलं त्यांचं. आणि त्याच्या महाराजांबद्दल बोलले ना, त्या असं म्हणले की माझ्या बालपणात विवाह झाला, मय लगीन झालं, मग महाराजाशी लगीन झालं. आणि मग पहिल्या रात्री म्हणले बायांनी माया हातामध्ये दुधाचा गल्लास दिला आणि म्हणले महाराज आले, नमस्कार करून महाराज आले, दुधाचा गल्लास दे. तर म्हणले मी आतमध्ये गेलो, महाराज आले, दुधाचा गल्लास दिला, महाराज आले, नमस्कार केला. तर महाराजांनी मला विचारलं, म्हणे माय तुले एका रातीचं सुख हवं की तुले जन्माचं सुख हवं? तर जिजी माय सांगतात, मी ना महाराजाले सांगलं मले जन्माचं सुख हवं म्हणले. तर श्री महाराजांनी आपल्या खिशातनं माळ काढली आणि जिजी माईच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, माय तुले जर जन्माचं सुख हवं असेल तर त्या कोपऱ्यात तू उभी राय, या कोपऱ्यात मी उभा राहतो, तू पण रामाले जप, तू पण रामाले स्मर, मी पण रामाले स्मरतो. रामाला स्मरा हा प्रल्हाद महाराज साखर्डेकरांचा आयुष्यभराचा सिद्धांत होता नव्हे. प्रतिश्वासम विश्वासम रामम वद दिने दिने, हे ज्यांच्याबद्दल आपण यथार्थतेने म्हणू शकू ते प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकर. पुढे प्रल्हाद महाराज साखर्डेकरांची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि त्यांना नागपूरला एका दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं. आता प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकर नागपूरमध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गोळवलकर गुरुजी त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून गेले. गोळवलकर गुरुजी गेले आणि नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज विचारपूस केली, कुशल विचारलं, क्षेम विचारलं. आणि महाराजांच्या शरीराची ती अवस्था बघितल्यानंतर या दोन महापुरुषांच्या भेटीमध्ये काय संवाद झाला असेल हो. गुरुजी परत आले आणि गुरुजींनी वैद्यनाथ आयुर्वेद कंपनीचे संस्थापक असलेले पंडित रामनारायण शर्मा आचार्य यांना गुरुजींच्या प्रकृतीचं निदान करण्यासाठी, प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकरांच्या प्रकृतीचं निदान करण्यासाठी दवाखान्यात पाठवलं. रामनारायण शर्मा सुद्धा मोठे साधक होते. त्यांनी प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकरांची नाडी हातात घेतली आणि नाडीचं निदान केलं.
शांत उभे राहिले आणि त्यांची आणि प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकरांची नजरानजर झाली आणि श्रीराम असा उच्चार करून रामनारायण शर्मा दवाखान्यातून निघून गेले आणि त्यांनी गुरुजींना निरोप पाठवला की मी तुमचा अतिशय ऋणी आहे की अशा महात्म्याचं दर्शन करण्याची तुम्ही मला संधी दिली. गुरुजी म्हणले काय झालं? तेव्हा म्हणले मी त्यांची नाडी जेव्हा बघितली तर तेव्हा त्यांच्या प्रत्येक नाडीच्या ठोक्यातनं फक्त श्रीराम 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 हेच शब्द मला ऐकू येत होते. मला सांगा बरं की असा एखादा महात्मा चुकून आपल्याला दर्शन झालं तर आपल्याला त्यांच्या त्या हृदयातल्या स्पंदनांची अनुभूती घेता येईल का? ही अनुभूती ज्यांना येते ना त्यांनी म्हणावं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. असे आजानुबाहू असलेले प्रल्हाद महाराज साखर खेर्डेकर. आज जर आपण साखर खेर्ड्याला गेलात तर कोणत्याही प्रकारच्या सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता खऱ्या अर्थाचं शुद्ध सात्विक आणि साधकाचा सर्वांगीण विकास करवणारं शुद्ध अध्यात्म तिथे सांगितलं जातं, आचरलं जातं आणि बोललं जातं. कोणत्याही प्रकारची बुवाबाजी किंवा महाराजगिरी साखर खेर्ड्यामध्ये किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेमध्ये आपल्याला सापडत नाही, कारण त्यांना खरा रामतत्वाचा अर्थ कळला होता. हे श्रेष्ठ योगित्वाचं जे लक्षण असतं ते आजानुबाहू लोकांमध्ये वैशिष्ट्यपूर्वक असल्यामुळे आणि वैशिष्ट्याने आपल्याला जाणवतो आणि भगवान श्रीराम अशा आजानुबाहू होते असं वर्णन श्री बुधकौशिक मुनी या पहिल्या ध्यान विग्रहाच्या मंत्रात आपल्याला करत आहे. सहज जाता जाता आठवलं म्हणून सांगतो, चंद्रावरती पहिलं पाऊल टाकणारा जो मनुष्य आहे कोण आहे तो? आपल्याला जर आठवत असेल तर त्या महामानवाचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग. आपण शोध घ्या मायबाप हो, गुगल वरती सर्च मारा. हा नील आर्मस्ट्रॉंग आजानुबाहू होता. म्हणून बुध कौशिक मुनी परमात्मा श्री रामचंद्रांच्या मानवा हा आजानुबाहुम रामम ध्यायेत असा पहिला श्री विग्रह ठेवतात. का असा श्री विग्रह ठेवतात? तर ज्यांना योग साधना करायची आहे आणि राम रूपाचं वास्तविक दर्शन घ्यायचंय अशा साधकांनी आजानुबाहू रामाच्या श्री विग्रहाचं ध्यान करावं असं बुध कौशिक ऋषी आपल्याला सांगतात. आता दुसरा विग्रह काय आहे? मानवाहा धृतशर धनुषम रामचंद्रम ध्यायेत. धृत म्हणजे धरलेलं, शर म्हणजे बाण, धनुष्य म्हणजे धनुष्य. ज्याने आपल्या हातामध्ये धनुष्य बाण धरून जो सिद्ध आहे अशा रणकर्कश संग्रामशूर धर्माची साक्षात अभिव्यक्ती असलेल्या श्रीरामांचं चिंतन करावं. कोणी करावं? ज्याला धर्मयुद्ध लढायचं आहे, ज्याला धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले असं वाटतं ना, त्या प्रत्येक साधकाला धृतशर धनुषम रामचंद्रम ध्यायेत हे विधान आपल्या अंतःकरणावरती कोरून ठेवणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर शिवाजी राजांची एकमात्र ध्येय आणि इच्छा होती. पहिलं तर त्यांचं वाक्य होतं हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा आहे. आणि शिवाजी राजांच्या जीवनाची अंतिम ध्येय एकच होतं, त्रिस्थळी मुक्त करणे. अयोध्येचे राम, मथुरेचे कृष्ण आणि काशीचे श्री विश्वनाथ हे तीनही धर्मक्षेत्र मुक्त करावे आणि हिंदूंना उपासनेचा खरा अर्थ समजावून सांगावा ही छत्रपती शिवाजी राजांची इच्छा होती. आणि म्हणून शिवाजी राजांनी आपल्या व्यक्तिगत चरित्रामध्ये नेहमी रामाचा आदर्श बाळगला आणि राजकीय चरित्रामध्ये नेहमी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचाच आदर्श बाळगला. शिवाजी राजाचा कट्टर शत्रू असलेल्या आलमगीर औरंगजेबाने सुद्धा शिवाजी राजाचा द्वेष केला, पण शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती त्याने कुठेही प्रश्नचिन्ह उभं केलं नाही, तो उठवू शकला नाही. इतकं स्वच्छ, निर्मळ, निष्कलंक परमात्मा श्री रामचंद्रांच्या सारखं शुद्ध राजकीय जीवन शिवाजीराजे जगू शकले, कारण राष्ट्रमाता जिजाईने त्यांना बालपणातच राम आणि कृष्णाच्या कथा सांगून त्यांचा मानसपिंड तयार केला होता. ज्याला जो संग्रामशूर आहे, परत संग्रामशूर म्हणजे हातामध्ये AK-47 घेऊन लढलं पाहिजे का? हातात तलवार घेऊन लढलं पाहिजे का? नाही हो. आजच्या युगाचे सगळे संग्राम वेगळे आहेत. जसं आज आपण कोरोनाशी लढतो आहोत, तर हा कोरोना कसा आहे न दिसणारा हा छद्मचारी जीव आहे. पुढे मी त्याच्यावरती बोलणार आहे आपल्याशी.
मग त्याला काहीही न करणे आणि आपण आपल्या कोशामध्ये कवचात राहणे हेच त्याचं युद्ध जिंकण्याचं काम आहे. तर जो असा संग्रामशूर आहे, मला सांगा तुकोबारायांनी किती हातात तरवार घेतली का? पण असे तुकाराम म्हणतात, कसे? मऊ वेणाहुनी आम्ही विष्णुदास. किती मऊ हो. अहो, एके दिवशी तुकोबाराय असं भंडाऱ्याच्या डोंगरावरती भगवंताचं चिंतन करत होते आणि त्यांच्या पगडीवरती चिमणी येऊन बसली. आणि चिमणी येऊन बसली म्हणून तुकारामांना ते लक्षात आलं. त्यांनी माझी मान हलवली, ती चिमणी उडून गेली. तुकोबारायांना वाईट पडलं की अरे, या चिमणीला माझ्यापासून धोका आहे असं का वाटावं? इतके मृदू अंतःकरणाचे. तुकोबाराय मात्र म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. ज्याला जीवनामध्ये काहीतरी इप्सित साध्य करायचंय अशा माणसाला प्रत्येक वेळेला संग्राम सिद्ध आणि संग्राम शूरच असावं लागतं. कधी कधी तो संग्राम स्वतःशी असतो, कधी कधी तो संग्राम स्वकीयांशी असतो, कधी कधी तो संग्राम आपल्याच समाज बांधवांशी असतो. आज मोदीजींना जे युद्ध करावं लागतंय ना, ते बाहेरच्या शत्रूंशी नाही करावं लागत आहे. आमच्याच मध्ये राहून आमच्याच लोकांच्या विरोधात जेव्हा संग्राम करावा लागतो ना, तेव्हा अशा मोठ्या माणसांना आंतरिक वेदना फार होतात. अशा आंतरिक वेदनेपासून जपण्यासाठी आणि आपल्या मूळ ध्येयाला न विसरता कार्याची प्रेरणा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक संग्रामशूर माणसाने ध्यायेत धृतशरधनुषम रामचंद्रम. मानवाहा धृतशरधनुषम रामचंद्रम ध्यायेत. हा दुसरा श्रीविग्रह दिला. आता तिसरा श्रीविग्रह काय आहे? मानवाहा बद्ध पद्मासनस्थम रामचंद्रम ध्यायेत. आता बघा बरं, काल मी आपल्याशी अष्टांग योगातले 8 अंग बोललो होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. याच्यातलं आसन नावाचा जो प्रकार आहे तिसरा, या आसनांच्या माध्यमातून साधनाच्या अंतर्वृत्ती आणि साधकाच्या बहिर्वृत्तींवरती विशिष्ट प्रकारचं नियंत्रण मिळण्यासाठी मदत केली जाते. आणि या सर्व आसनांमधनं तो साधक सर्व प्रकारच्या अंतर्बाह्य संकटांना तोंड देण्यासाठी सिद्ध होतं. आता मी जे तुमच्या समोर बसलोय, सहज मांडी घालून आपण जेव्हा बसतो त्याला म्हणायचं पद्मासन. पण जेव्हा ते योग्य पद्धतीने बसलो आपण, डाव्या मांडीवरती उजवा पाय, उजव्या मांडीवरती डावा पाय, हे झालं पद्मासन. भगवान तथागत गौतम बुद्ध पद्मासनात बसलेत. आज आपण ज्या भगवान महावीरांची जयंती साजरी केली, ते भगवान महावीर पद्मासनात बसलेत, ज्ञानमुद्रेत बसलेत. तर आता या तिसऱ्या ध्यान विग्रहातनं बुधकौशिक मुनी आपल्याला काय सांगतात? मानवाहा बद्ध पद्मासनस्थम श्री रामचंद्रम ध्यायेत. साधकाने बद्ध पद्मासनामध्ये बसलेल्या श्री रामचंद्रांचं ध्यान करावं. कोणी करावं? विशेषत्वाने ज्याला या सर्व प्रकारच्या यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगाच्या सिद्धीतून षटचक्र जागृतीचा अभ्यास करायचा अशा साधकाने, किंबहुना ज्याला ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी व्हायचंय अशा साधकाने बद्ध पद्मासनस्थम श्री रामचंद्रम ध्यायेत हा संकल्प सतत आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. गमत बघा बरं, जर परमात्मा श्रीराम बद्ध पद्मासनस्थ असले तर आता पद्मासन वेगळं आणि बद्ध पद्मासन वेगळे बरं का. आता जसं पद्मासन म्हणजे काय, तर डाव्या मांडीवरती उजव्या पायाची टाच ठेवायची, पोटाला लावायची, उजव्या मांडीवरती डाव्या पायाची टाच ठेवायची, पोटाला लावायची, आणि हा आपला उजवा हात मागच्या बाजूने मागे न्यायचा आणि उजव्या हाताने या उजव्या पायाची अंगठी इकडे पकडायचे आणि या डाव्या हाताने मागच्या बाजूने या डाव्या पायाचे अंगठे पकडायचे. आणि या आसनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शारीरिक वेदनेशिवाय तासनतास राहण्याच्या सरावाला बद्ध पद्मासनस्थम असं म्हटलं जातं. आता करू नका प्रयोग, कठीण होईल. साधं तासभर मांडी वाळून ताठ बसणं सुद्धा आपल्याला जड जातं. आपल्याला आश्चर्य वाटेल, मायबाप हो, हा देश इतका महान आहे हो. आपल्या भारताबद्दल बोलत असताना आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली विचारधारा, आपला विचार प्रवाह याच्याबद्दल बोलत असताना या परमात्मा श्री रामचंद्रांचे पूर्वज कोण? भगवान महाराज मनू. आता लक्षात घ्या, भगवान महाराज मनू. रामचंद्र जर क्षत्रिय आहेत तर मनू ब्राह्मण असतील का हो? पण मनूवरती टीका करणारे विद्वान सुद्धा मनू ब्राह्मण होतात असं सर्रास थाप मारतात.
खरोखर जर मनु ब्राह्मण असते तर यांनी काय केलं असतं? मला तर नुसत्या विचाराने सुद्धा झिंजण्या येतात. भगवान मनु हे क्षत्रिय आहेत, रामाचे ते पूर्वज आहेत. या भगवान मनूंचा एक अप्रतिम ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे मनुस्मृती. ज्याला मनुस्मृतीवरती टीका करायची ना, अशाही माणसाने मनुस्मृतीचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. आणि टीका करण्यासाठी का होईना मायबाप हो, आपण मनुस्मृतीचा अभ्यास करावा असं मी आपल्याला सांगेल. अलीकडच्या काळामध्ये मनुस्मृतीवरती अतिशय योग्य आणि यथार्थ टीका जर कोणी केली असेल तर ते श्री अनंतराव दामोदरराव आठवले उर्फ स्वामी वरदानंद भारती यांनी मनुस्मृतीवरती अतिशय सुंदर टीका केलेली आहे. आपण जरूर वाचा. टीका म्हणजे भाष्य बरं का, टीका नाही. हे भगवान मनु या भारताच्या श्रेष्ठ परंपरेबद्दल असं म्हणतात, एत देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनाः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः. ओ जगातल्या सर्व मानवांनी या देशातल्या महापुरुषांच्या पायाशी येऊन बसावं आणि जीवनाचं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान शिकावं अशी आमची महान परंपरा आहे. आणि या परंपरेचे अनेक पाईक कालपर्यंत नव्हे, आजपर्यंत नव्हे, या क्षणापर्यंत आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त आपलं लक्ष नाहीये त्यांच्याकडे. समर्थ रामदास म्हणतात, धर्म संस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले. स्वल्पविराम म्हणजे भूतकाळात झाले, आहेत त्यांच्या वर्तमानात होते म्हणून स्वल्पविराम, आणि पुढे होणार देणे ईश्वराचे. जर समर्थ असं म्हणतात की धर्मसंस्थापनेचे नर झाले होते, त्यांच्या काळात होते म्हणजे आहेत, आणि पुढे होणार आहेत, तर मग असे धर्मसंस्थापनेचे नर आजही भारतामध्ये विद्यमान असतील ना? नक्कीच विद्यमान आहे. फक्त आपल्याला त्या साधू पुरुषाला ओळखण्याची सम्यक दृष्टी येणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये कोकणातल्या पावसला ज्यांनी तीर्थक्षेत्र बनवलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, स्वामी स्वरूपानंद परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी स्वरूपानंद परमहंस पदवीला पोचलेले. आपण जर आज पावसला गेलात तर या निरतिशय अलौकिक अशी अनुभूती आपण स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये घेऊ शकाल. अहो किती विरळा महात्मा. स्वामी स्वरूपानंद सलग 24 वर्ष आपल्या खोलीच्या बाहेर सुद्धा गेले नव्हते. अतिशय नाजूक होते शरीराने. हे स्वामी स्वरूपानंद, त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे, हे स्वामी स्वरूपानंद बद्ध पद्मासनामध्ये कमीत कमी 7 तास सहज बसू शकत होते. आता अलीकडे एक 4-6 महिन्यापूर्वी ज्या एका महात्म्याने पुण्याजवळ हडपसर रस्त्याला आपल्या आश्रमामध्ये समाधी घेतली, दिव्य वाटिका आश्रम, ते स्वामी परमपूजनीय विद्यानंद स्वामी महाराज यांनी परमहंस ऑफ पावस नावाचं इंग्रजीत मूळ पुस्तक लिहिलंय, आणि पावसचा पूर्ण पुरुष हे मराठी अनुवादित दुसरं पुस्तक आहे. आपण स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्राचा जरूर आस्वाद आणि आनंद घ्या मायबाप. ज्यांना ज्यांना अशा प्रकारची योगसिद्धी मिळवायची आहे आणि कर्मफलाचा त्याग करून जन्म संसार चक्रातनं पलीकडे जायचे, अशा श्रेष्ठ दर्जाच्या साधकांनी, योग्यांनी बद्ध पद्मासनस्थम श्री रामचंद्रम ध्यायेत हा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवायचा. चौथं ध्यान काय आहे? मानवाः पीतम वासो वसानम रामचंद्रम ध्यायेत. आता मानवाः हा करत आहे बरं का इथे. पीत म्हणजे पिवळं, पीतम वासो वसानम, वसानम म्हणजे कपडा, अंबर. पिवळं सोवळं धारण केलेल्या श्री रामचंद्रांचं स्मरण करावं. कोणी करावं? आता इथे पिवळं वस्त्र असं का म्हटलं? पीतम वासो वसनम असं का म्हटलंय? तर आपण जर श्री रामायण उघडून बघितलं, वाल्मिकी रामायण, तर हे मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा श्रीराम भगवान महाविष्णूंचे अवतार आहेत. आणि भगवान महाविष्णूंचं सोळं, भगवान महाविष्णूंचं धोतर कोणत्या रंगाचं आहे? आपण सहजगत्या असं म्हणू की भगवान महाविष्णू हे पीतांबरधारी आहेत. पीतम वासो वसानम या पदातनं, या श्री विग्रहातनं बुध कौशिक मुनी आपल्याला सूचित करतात की भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान विष्णूंचे अवतार आहेत.
जे वैष्णवी साधना करू इच्छितात, जे वैष्णव साधक आहेत, अशा प्रत्येक साधकाने शिवाय पीत वस्त्र, श्वेत वस्त्र, काशाय वस्त्र हे भगवंताशी तदाकार होण्याला अधिक चालना देणारं असल्यामुळे आणि इझी कंडक्टर ऑफ द एनर्जी असल्यामुळे अशा प्रकारचं पीत मोतिया रंगाचं काशाय वस्त्र धारण केलं तर त्या साधकाची तदाकारता तद्रुपता वाढायला मदत होते. म्हणून अशा प्रकारची साधना करू इच्छिणाऱ्या साधकाने पीतम वासो वसानम रामचंद्रम ध्यायेत. आता पुढचा विग्रह काय आहे? मानवाहा नवकमलदल स्पर्धिनेत्रम रामचंद्रम ध्यायेत. आता बघा, नव म्हणजे नवीन, कमल म्हणजे कमल, स्पर्धिनेत्रम नवदल, नवदल कमलपत्र स्पर्धिनेत्रम. नवदल म्हणजे नुकतंच जे कमळाचं पत्र म्हणजे पान, कळी, कमळाची पाकळी जी उमलायला सुरुवात झाली, एकदा तिच्याकडे नीट बघा. पहिली गोष्ट तर ती आरक्त म्हणजे अशी लाल गुलाबी असते, अशी पिंक कलरची छटा तिच्यामध्ये असते. दुसरी गोष्ट ती रसरशीत म्हणजे चैतन्यपूर्ण आणि जीवन रसपूर्ण असते. तिसरी गोष्ट ते पद्मपत्र किंवा पद्माचं फूल जे ते पाण्यापासून अलिप्त असतं, चिखलात उगवायचं, पण चिखल लागू न देणं हा जो पद्माचा गुण आहे. अशी जी पद्म म्हणजे कमळाची नुकतीच उमललेल्या कळीची जी एक पाकळी आहे, भगवान श्री रामचंद्रांचे डोळे कसे तर नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीपेक्षाही ज्यांचे नेत्र लुसलुशीत करुणेने भरलेले अतिशय टवटवीत मार्दव पूर्ण आहेत, अशा श्री रामचंद्रांचं स्मरण करायचं. आमचे अमळनेरचं भूषण असलेले मातृहृदयी कवी साने गुरुजी, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, सुप्रसिद्ध त्यांची ही कविता आहे. तर जे मानवी देहामध्ये येऊन सुद्धा असे मृदू मधाळ हृदयाचे असतात, जे संवेदनशील असतात. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नानाराव ढोबळे नावाचे एक पूर्व प्रचारक होऊन गेले. ते फार पूर्वी म्हणजे माझ्या अगदी तारुण्यावस्थेमध्ये जळगावला प्रचारक होते आणि पुढे तर मी मोतीबागेमध्ये पुण्यात जाऊन आळंदीला शिकायला गेलो, तेव्हा नानाराव ढोबळेंचा माझ्यावरती नेहमीच वरदहस्त राहिला. आम्ही त्यांना संघातले साने गुरुजीच म्हणायचो. इतके मृदू मधाळ, इतके संवेदनशील होते. शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा ते अत्यवस्थ झाले, आजारी झाले, तर त्या काळामध्ये ₹1,00,000 उपचार व्यवस्था करायचं ठरलं, तर नानाराव ढोबळेंनी सांगितलं, मला कोणत्याही प्रकारचा उपचार नको, मला माझ्या सर्व स्वयंसेवक बंधूंना भेटण्याची व्यवस्था करा, मला त्याच्यातनं नवं चैतन्य प्राप्त होईल. असं ज्यांचं हृदय मृदू मधाळ असतं. म्हणून कवी तुलसीदासजी म्हणले, संत हृदय नवनीत समाना. नवनीत म्हणजे लोणी, मृदू सभाह्य नवनीत जैशे सज्जनांची चित्त. असं द्रवित चित्त असलेले जे साधक आहे त्यांच्यासाठी हे ध्यान उपयोगाचं आहे. कोणचं? नवकमल दल स्पर्धिनेत्रम. नवकमलाच्या दलाशी ही स्पर्धा करणाऱ्या सारखे ज्याचे नेत्र टवटवीत रसरशीत चैतन्य संपन्न आणि आरक्त आहे, असे साधक, असे परमात्मा श्रीराम ज्यांना अशा प्रकारची दिव्य दृष्टी मिळावी असं वाटतं, त्या साधकांना मानवाहा नवकमलदल स्पर्धिनेत्रम रामचंद्रम ध्यायेत असा उपदेश बुधकौशिक मुनी करतात. आता याच्या पुढचं श्री विग्रह काय आहे? मानवाहा प्रसन्नम रामचंद्रम ध्यायेत. आता प्रसन्न म्हणजे काय हो? आपण म्हणाल याच्यात काय विशेष आहे? प्रसन्न म्हणजे आनंदी, प्रसन्न म्हणजे खुश, प्रसन्न म्हणजे सुखी. पण प्रसन्न या शब्दाचा एवढाच अर्थ बुधकौशिक मुनींना अपेक्षित नाहीये बरं माय बापू. मुळात प्रसन्न हा शब्द कुठून आलाय बघा. योगशास्त्रामध्ये एखादा साधक जेव्हा योग साधना करू लागतो, योग साधनेचं सगळ्यात महत्वाचं लक्षण काय? तर पहिली गोष्ट आहे, तो जो योग साधक आहे त्याचा रसनेवरती ताबा असतो. म्हणजे तो माझ्यासारखी बडबड करत नाही. मितंच सारंच वाचो ही वाग्मिता, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे बोलताना रसनेवरती ताबा आणि त्याही पेक्षा भोजन करताना रसनेवरती ताबा. म्हणून समर्थ मिळालेली माधुकरी गोदावरीच्या पाण्यात बुडवायचे आणि मग भक्षण करायचे. आजही परमहंस कोटीचे संन्यासी एक रस भोजन करतात. म्हणजे मसाल्याची वांग्याची भाजी, श्रीखंड, साधा भात, वरण हे सगळं एकत्र करता आणि भोजन करता. अशी महात्म्य दर्शन करण्याचं मला सौभाग्य लाभलेलं आहे मायबाप.
तर असे जे योगी असतात त्यांचा रसनेवरती ताबा असतो, त्यांचा वासनेवरती ताबा असतो, त्यांचा झोपेवर ताबा असतो आणि त्यांचा आपल्या प्रकृतीवरती ताबा असतो. अतिशय गले लठ्ठ आहे, 260 किलो वजन आहे, म्हणले मी योगाचार्य आहे, हा वदतो व्याघात आहे. तो जर योगी असला, तो जर पैलवान असला, तो जर योग साधना करणार असला, तो कसा असला पाहिजे? समर्थ म्हणतात, नेटका सडपातळू. वज्रांगबली हनुमंत जे आहेत ना आमचे, सर्व बुद्धिमतां वरिष्ठ आणि पराक्रमी पुरुषांचं दैवत असलेले हनुमंत, हे सुमो पैलवान नाही आहेत, हे नेटके आणि सडपातळ आहेत. का? तर ते योगाचार्य आहेत. आणि योगामध्ये वपुकृषत्वम वदने प्रसन्नता असं एक सूत्र आलेलं आहे. जो खऱ्या अर्थाने योग साधक असतो, ज्याची योग साधना सफल आणि सिद्ध होते आहे, हे ओळखण्याचं लक्षण काय? तर पहिली गोष्ट, वपू म्हणजे शरीर. वपुकृषत्वम, त्याचं शरीर नेटकं सडपातळ असतं. तो लुकडा वाटावा, शिडशिडीत वाटावा, किडकिडीत बांध्याचा वाटावा असा इतकं त्याचं शरीर कृश झालेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, समजा एखाद्याला खायला मिळालं नाही, उपासमारीने तो मळतोय आणि तो कृश झालेला आहे, हडकुळा झालेला आहे, तर त्याच्या चेहऱ्यावरती तेज राहील का हो? पण असे कृश असलेले वपुकृषत्वम वदने प्रसन्नता हे योग सिद्धीचं लक्षण आहे. असं शरीराने कृश असलेले, सडपातळ असलेले, शिडशिडीत असलेले, पण चेहऱ्यावरती मात्र अलौकिक अशी प्रसन्नता ज्यांच्या चेहऱ्यावरती विलसत असते, अशा लोकांना योगी म्हणावं. आणि परमात्मा श्रीराम हे महायोगी आहेत. त्यांचं दर्शन आपल्याला कोण करवतंय? योगेश्वर भगवान शंकर महायोगी असलेल्या बुधकौशिक मुनींना राजयोगी असलेल्या परमात्मा श्री रामचंद्रांचं दर्शन करवलं. आणि ते दर्शन बुधकौशिक मुनी तुम्हा आम्हाला करवताय. म्हणून प्रसन्नम हा जो शब्द आहे ना, तो फार विशेष आहे बरं का. प्रसन्न म्हणजे खुश, प्रसन्न म्हणजे बहुत बढिया, एवढा सामान्य अर्थ नाहीये. प्रसन्नम या शब्दातनं बुधकौशिक मुनींना परमात्मा श्री रामचंद्रांची योग सिद्धी व्यक्त करायची आहे. म्हणून वपुकृषत्वम वदने प्रसन्नता. आणि ही प्रसन्नता कुणाची आहे मला सांगा? सुख, याला पर्यायी शब्द काय दुसरा? सापेक्ष शब्द दुःख. तसं आनंद या शब्दाला सापेक्ष शब्द आहे का? नाही. सुखाच्या विरोधात दुःख आहे, जडाच्या विरोधात चेतन आहे, द्रव्याच्या विरोधात घन आहे, तमाच्या विरोधात तेज आहे. पण आनंदाला दुसरा विरोधार्थी शब्द आहे का? नाही. त्याचं कारण असं आहे, आनंद हा स्वयंभू आहे. म्हणून भगवंताचं वर्णन करताना जो शब्द वापरला जातो, भगवंत कसा आहे? सत चित आनंद घन परमात्मा. आणि परमात्मा श्रीराम तर अशा सच्चित घन आनंद रूप असलेल्या भगवान महाविष्णूंचा अवतार आहे. म्हणून ते प्रसन्नम आहे. आता ही प्रसन्नता कोणाची आहे? एक लक्षात ठेवा, प्रसन्नता आपल्या शरीराची असावी लागते बरं का. शरीर जर प्रसन्न असलं, सकाळी तुम्ही उठलात, पोट हलकंय, मला शुद्धी झालेली आहे आणि अतिशय छान वाटलं, तर त्या दिवशी साधनेमध्ये तुमचा लय लागतो. त्या दिवशी तुमचं शरीर हलकं असतं, त्या दिवशी असा हवेमध्ये तरंगल्यासारखा आभास होतो. फक्त शरीर हलकं झालं, प्रसन्न झालं, तर ही अनुभूती आहे. अन्यान्य सगळ्या गोष्टी प्रसन्न झाल्या तर किती वेगळ्या प्रकारची अनुभूती येईल. आता बघा, ॲलोपॅथीमध्ये किंवा आधुनिक आरोग्य चिकित्सा पद्धतीमध्ये रोग्याला डिसीज असं म्हणतात, है ना, पेशंट म्हणतात. वन हु इज इम्पेशंट इज कॉल्ड द पेशंट. गंमत बघा ना, वन हु इज इम्पेशंट इज कॉल्ड द पेशंट. त्या क्रिकेटमध्ये विकेट किपर असतो, तर विकेट म्हणजे त्या गुल्ल्या, दंड्या, यष्टी, आणि टू कीप म्हणजे राखणे असा त्याचा अर्थ होतो. आता जर आपण डिक्शनरी उघडली, विकेट म्हणजे यष्टी आणि टू कीप म्हणजे राखणे, म्हणजे जो यष्ट्या राखतो तो विकेट किपर असा अर्थ व्हायला हवा ना. पण प्रत्यक्षात अर्थ काय? वन हु ब्रेक्स द विकेट इज कॉल्ड द विकेट किपर. तसं वन हु इज इम्पेशंट इज कॉल्ड द पेशंट. पण आयुर्वेद असं नाहीये. ॲलोपॅथीमध्ये रोग झाल्यानंतर दुरुस्त करणे हे ॲलोपॅथीचं ध्येय आहे. तर आयुर्वेदामध्ये माणसाला रोगच होऊ नये हे आयुर्वेदाचं ध्येय आहे. रुग्णस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचं ध्येय आहे. मग आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रसन्न हा शब्द येतो. स्वस्थ कोणाला म्हणावं? तर आयुर्वेदाचार्यांनी स्वस्थ म्हणजे ज्याची प्रकृती बिघडलेली नाही अशा माणसाला स्वस्थ म्हणायचं. स्वस्थ कोण?
तर त्याचं वर्णन करताना आयुर्वेदाचार्य असं म्हणतात, समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रिया. समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वस्थ इत्य अभिधीयते. बघा, मी स्वस्थ आहे म्हणजे आपल्याकडे काय काय असलं पाहिजे थोडक्यात सांगतो. समदोषाः, दोष 3 प्रकारचे, कफ वात पित्त, तीनही दोष सम पातळीवरती असले पाहिजे, इक्विलिब्रियम असलं पाहिजे. समदोषाः समधातू, समदोषाः समाग्निश्च. अग्नी किती प्रकारचे आहेत पोटामध्ये, शरीरामध्ये किती प्रकारचे अग्नी आहेत. मनुष्याचा प्राण गेल्यानंतर सुद्धा बराच वेळ त्या मनुष्याच्या शरीरामध्ये दुगदुगी राहते, अग्नी राहते. तो जो एक वायू शेवटपर्यंत शिल्लक राहतो, मी चुकत नसेल तर त्याला धनंजय नावाचा वायू असं म्हटलेलं आहे. भगवान गोपालकृष्ण सांगतात ना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः प्राणापान पचाम्यन्नम चतुर्विधम. असे विविध प्रकारची अग्नी शरीरामध्ये आहे. या सर्व अग्नींचा समतोल असणे. समदोषाः समाग्निश्च समधातू. आता धातू किती शरीरामध्ये, आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने 7 प्रकारचे धातू आहेत. आणि जेव्हा या 7 प्रकारच्या धातूंचं साम्य होतं, त्याला शब्द वापरलाय आयुर्वेदाचार्यांनी सात्म्य. जेव्हा दोष, अग्नी, धातू यांचं सात्म्य निर्माण होतं, तेव्हा 8वा धातू निर्माण होतं, त्याला म्हणायचं ओज. आणि असा ओज ज्यांच्या वक्तृत्वातनं दिसतो त्यांच्या वक्तृत्वाला म्हणायचं ओजस्वी वक्तृत्व. स्वामी विवेकानंद ओजस्वी वक्तृत्व. आजकाल कोणी लुंग्या सुंग्या कोणत्याही फाटक्या वक्त्याला सुद्धा हे ओजस्वी वक्ते आहेत असं म्हणतात. एकाने माझा परिचय देताना म्हणला, हे ओजस्वी वक्ते आहेत. मी म्हटलं, तुम्हाला ओजस्वी या शब्दाचा अर्थ माहिती ना? नाही म्हणले महाराज, पण तसं म्हणायचं असतं. म्हटलं आलं माझ्या लक्षात. समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रिया. मलक्रिया सुद्धा सम असली पाहिजे. आणि पुढे काय म्हणतात ते, प्रसन्न म्हणजे मूड मध्ये काय काय, प्रसन्न इंद्रिय आत्म मनाहा. काय काय, इंद्रिय, मन आणि आत्मा हे प्रसन्न असले तर स्वस्थ इत्य अभिधीयते. आणि तुम्ही बघा ना, असा जर एखादा विरळा योगी, असा जर एखादा महात्मा, असा जर फक्कड अवलिया तुम्हाला भेटला ना, तर अरे त्याच्या समोर जगातली सगळी संपत्ती त्याच्या पायाशी लोळून घ्यावी इतका अलौकिक ब्रह्मतेज त्याच्या चेहऱ्यावरती झळकत असतं. तो जो सिकंदर जेव्हा भारतामध्ये आला ना, खरं म्हणजे सिकंदराने भारत जिंकला नाही बरं, सिकंदर जगज्जेता होता असं अन्य लोकांनी म्हणावं, भारतीयांनी म्हणू नये. सिकंदराला भारतामध्ये येऊन हरावं लागलं, हा या देशाचा इतिहास आहे. तो सिकंदर, अलेक्झांडर आमच्या भारतामध्ये फिरत होता. अजून तर सिंधू नदीच्या तिकडे होतो आणि सारखं युद्ध सुरू होतं. आणि त्याने विचारलं आपल्या सेनापतीला की ही सगळी माणसं हारल्यानंतर सुद्धा परत परत नव्या दमाने आपल्याशी युद्ध करायला प्रवृत्त होतात, यांचं प्रेरणास्थान काय आहे? तर त्याच्या गुप्तचरांनी माहिती दिली, महाराज मृगाजीन लावणारे, शिडशिडीत दिसणारे, कृश प्रकृतीचे असलेले, हे दाढी जटा वाढवलेले, लंगोट्या लावणारे, जंगलातनं विचरण करणारे हे सिद्ध योगी, हे ऋषीमुनी, हे यांच्या विजिगीषू वृत्तीचं प्रेरणास्थान आहे. तर त्या सिकंदराने ठरवलं, चला अशा एखाद्या महात्म्याला आपण भेटूया. आणि मग एके दिवशी सकाळच्या वेळेला, थंडीचे दिवस होते, तो सिकंदर अशा महात्म्यांचं दर्शन करायला निघाला. आणि जंगलामध्ये असा एक महात्मा असा छान जमिनीवरती पहुडला होता आणि आनंद घेत होता. सिकंदर त्याच्याजवळ गेला आणि आपल्या नोकरांच्या वतीने त्याला सांगितलं, मला तुमच्याकडनं काही जाणून घ्यायची इच्छा आहे. मी जगज्जेता सिकंदर आहे. तो महात्मा गालातल्या गालात असला, म्हणले तू जो कोणी असशील तो असशील, तुला जे काही जाणून घ्यायचं असतील ते असेल, तुझ्याशी मी बोलायचं की हे ठरेल नंतर, पण आता भगवान सूर्यनारायणांच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा मी आनंद घेतोय. चाल बाजूला हट, मला त्या सूर्यकिरणांचा आनंद घ्यायचा आहे. जगज्जेत्या सिकंदराला सुद्धा इतक्या सहजगत्या झटकून आपल्या आत्मानंदाच्या अनुभूतीला छिन्नत्व येऊ न देणारे महात्मे कशा प्रकारचे असतील? ज्यांना अशा प्रकारच्या जीवनामधल्या शाश्वत आनंदाची अनुभूती घ्यायची असेल, प्रसन्न व्हायचं असेल, कृतकृत्य व्हायचं असेल,
सॅटिस्फाय व्हायचं असेल, अशा लोकांना, ज्यांना ज्यांना असं वाटतं, अशा लोकांनी मानवाः प्रसन्नम रामचंद्रम ध्यायेत असं बुधकौशिक मुनी आपल्याला समजवतात. अशी प्रसन्नता, अशी चित्तशुद्धी, असा समधातू, अशी मलक्रिया, असे सर्व प्रकारच्या अग्नींचं सात्म्य आपणा सर्वांना परमात्मा श्री रामचंद्रांच्या कृपेने प्राप्त व्हावं अशी मी भगवान श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो. याच्यातल्या उरलेल्या 5 ध्यान विग्रहांचं आपण उद्या वर्णन करणार आहोत आणि परवापासून रामरक्षेतलं अतिशय हृदय असलेलं श्री रामरक्षा कवच याचा विचार करणार आहोत. आता झालेल्या प्रवचन सेवेला आज मी पूर्णविराम देतो. आज रोजच्या सारखं फेसबुकवरनं न येता फेसबुक पेजवरनं मी आल्यामुळे आपल्यापैकी काही साधकांची तारांबळ उडली आणि त्यांचे मेसेजेस आणि काही लोकांचे प्रत्यक्ष फोन आले. उद्या पण मी फेसबुक पेजवरनच आपणा सर्वांशी संवाद साधणार आहे, तेव्हा आपणही हे ध्यानात ठेवा आणि आपल्या इष्टमित्रांना पण याच्याबद्दल सांगा. आणि हो, आता माझ्या युट्यूब चॅनेलवरती गेल्या 4 दिवसातले आणि आमच्या कार्यकर्त्याला शक्य झालं तर आजचं 5वं प्रवचनही उद्या युट्यूबवरती आपल्याला अपलोड झालेलं बघायला मिळेल. या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी माझा मित्र जळगावला असलेले श्री प्रशांत विनायकराव कुलकर्णी यांचा सुपुत्र आणि आमचं लाडकं पिल्लू चिरंजीव दर्शन प्रशांत कुलकर्णी याने काल रात्रभर बसून सगळे ते व्हिडिओज डाउनलोड केले आणि आज सगळे व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या पहिल्या 3 दिवसांचे प्रवचन युट्यूबवरती अपलोड झाल्याचे मी स्वतः बघितले. आपण नक्कीच त्याचा आस्वाद घ्या, आपण नक्की त्याचा आनंद घ्या. उद्याच्या प्रवचन सेवेमध्ये उरलेल्या श्री विग्रहांचं आपण चिंतन करणार आहोत आणि शिरोमे राघव पातूपर्यंत आपण येऊन पोहोचणार आहोत. पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद. परमात्मा श्री रामचंद्रांची पूर्ण कृपा आपणा सर्वांवरती व्हावी. आपण सर्वांनी केलेले हे सामूहिक पठण, या पठणातनं जर आपण समोर अभिमंत्रित होण्यासाठी जल ठेवलं असेल तर त्या तीर्थाचं प्राशन करावं. आपण जर एखादा धूप किंवा उदबत्ती लावली असेल तर ती रामनाम बलोपेताची रक्षा आपण आपल्या भाल प्रदेशावरती थोडी आपल्या जिभेवरती धारण करावी. उरलेली रक्षा पाण्यामध्ये विसर्जित करावी आणि या राम कृपेचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा. काल आपल्याशी मी बोललो होतो की भगवान श्री बुधकौशिक ऋषी हे नंतरच्या अवतारातल्या 15व्या अवतारातले स्वामी विवेकानंद आणि तुंगभद्रेच्या काठी असलेलं ते उडुपी जिल्हा आणि तिथे असलेले ते शालिग्राम गाम आणि तिथे असलेली डिव्हाइन पार्क नावाची जागा जिथे स्वामी विवेकानंदांच्या दिव्य स्पंदनांची चैतन्य आजही साधकांना प्राप्त होतात, त्या लोकांनी छापलेली ही श्री रामरक्षा मला वाटतं आपल्याला दिसत असेल. ही रामरक्षा आहे. ती जी डिव्हाइन पार्क नावाची ती जागा आहे, तिचं हे चित्र ज्या वेळेला ही रामरक्षा छापली तेव्हा ते या प्रकारचं चित्र होतं. आणि हे स्वामी विवेकानंद तिथे आजही दिव्य स्पंदनांच्या रूपाने स्वामी विवेकानंद येतात आणि आपल्या साधकांना दिव्य पराक्रम संपन्न आणि विश्वगुरुपदी विराजित झालेला भारत निर्माण करण्याची प्रेरणा देतात. ही रामरक्षा मुंबईतल्या जागृत प्रकाशन यांनी छापलेली आहे. हे याचं पहिलं पान आपण ते बघू शकाल. आपण या रामरक्षेचा जरूर आस्वाद घ्यावा आणि या रामरक्षेशी आणि रामचरित्राशी स्वामी विवेकानंदांचा असलेला अन्योन्य संबंध अजून पुढच्या 3 प्रवचनांमधून मी आपणाशी बोलणार आहे. याच्यातलं जे दिव्यत्व आहे, याच्यातले स्वीकारण्यासारखं आहे, याच्यातलं जी माधुरी आहे ती परमात्मा श्री रामचंद्रांच्या चरित्राची अंगभूत आहे. याच्यातला तर्कदोष आहे, याच्यातली जी कर्कशता आहे, याच्यातलं जे काठिण्य आणि मालिन्य आहे ते माझं आहे. ते आपण माझ्या पदरात टाकावे. भरोनी सद्भावाची अंजुली मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंगरी योगली श्री रामचंद्रांच्या. पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आपण ही प्रवचन सेवा परत एकदा शांत चित्ताने ऐका. उरलेल्या श्री विग्रहांच्या ध्यान मंत्रांचं रात्री चिंतन करा, म्हणजे त्याचा अधिक आनंद आपणा सर्वांना मिळेल. आणि जमलं तर आता शांततेमध्ये आजची ही प्रवचन सेवा आपल्या सर्व ग्रुप्स मधनं, आपल्या फेसबुक पेजवरनं, आपल्या इंस्टाग्रामवरनं, आपल्या ट्विटरवरनं आणि जमेल त्या माध्यमातनं आपल्या इष्टमित्रांपर्यंत पोहोचवून रामसेवेच्या या कार्यात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचं समाधान आणि आनंद आपण मिळवावा अशी आपणा सर्वांना प्रार्थना करतो. पुरुष एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. हरिः ओम. नर्मदे हर. राजाधिराज रामचंद्र
रामचंद्र भगवान की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय। मंगल मूर्ती मोरया। हरि ओम। नर्मदे हर। धन्यवाद।